आणि आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। कोल्हापूरच्या आदमापूर इथल्या श्री संत बाळूमामा देवस्थानमधील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 60,75,00,000 रुपयांच्या व्यवहारात अनियमिततेचे आरोप आहेत। तर भुदरगड पोलिसांनी देवस्थान शाखेचे निरीक्षक राजेंद्र गडकरी यांच्या तक्रारीवरून कारवाई केली आहे। तत्कालीन अधिकारी, सचिव, विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान हे नेमकं प्रकरण काय आहे त्यावर एकदा आपण नजर टाकूयात। बकरी पालन आणि विक्रीमध्ये अनियमितता दिसून आली। जमीन खरेदी विक्री व्यवहारांवर देखील संशय। महाप्रसाद उत्सवासाठी विना निविदा खरेदी, प्रक्रिया न पाळता आर्थिक व्यवहार झाल्याचं उघड झालंय। तर निविदा प्रक्रियेमध्ये देखील गंभीर त्रुटी आढळल्यात। बाळूमामा देवस्थान घोटाळा आपण पाहिला आणि त्यानंतर आपण पाहतोय साम टीव्हीचा एक मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। 60 कोटींचा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे। आपण काय करूयात, रागिनी खडकेंना पहिला फोन लावूयात, त्या उचलतायत का बघूयात। स्पीकरवर टाकू। It is currently unavailable. Please try again later. आपके द्वारा डायल किया गया नंबर फिलहाल उपलब्ध नहीं है। हा कोणाचा नंबर आहे? हा खडके मॅडमचा नंबर। खडकेंचा आहे। पुन्हा एकदा त्यांना फोन लावा तुम्ही। Dial is currently unavailable. Please try again later.